नमस्कार मंडळी. तर आज आपण इथं जमलो आहोत अधिक मासाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायला. गेल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या लक्ष्मींची पूजा कशी केली. आता ह्या व्हिडिओमध्ये आणखी काहीतरी. खरं तर अधिक मासाचं भरपूर सारं महत्व आहे. पण आपल्या डोळ्यासमोर काय येतं सांगा बरं? अधिक मास म्हटला की 33 अनारसे, सोनं, चांदी आणि जावयाला दिलं जाणारं वाण. पण अधिक मासाचं खरं तर एवढंच महत्व नसतं बरं का. तर अधिक मासात आणखी अनेक परंपरा आपल्याला फॉलो करायला लागतात. त्यातलीच एक परंपरा म्हणजे अधिक मासात आईची ओटी भरावी आणि सासूची ओटी भरू नये. सासूची ओटी का भरू नये? सासूची ओटी का भरू नये हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते आईची ओटी का भरावी. आपण आईची ओटी भरतो त्याला अनेक कारण आहेत. कारण मुलीच्या लग्नाच्या वेळी आईने कन्यादान करून सर्वात मोठा त्याग केलेला असतो. आता कन्यादानाविषयी ज्याची त्याची आपापली मतं असतील ते स्वाभाविक आहे. कुणी म्हणेल मुलगी काय दान करायला वस्तू आहे का किंवा आणखी काही. पण ज्याचं त्याचं कल्चर ज्याला त्यालाच माहीत असतं. तो पण जाऊ दे, आपण इग्नोर करूया. पण ह्या त्यागाचं प्रतीक, ह्या त्यागासाठी तिचा सन्मान करावा म्हणून आपण आईची ओटी भरतो. पण आता मात्र वेळ आली आहे. ह्या ओटीला जनरली काय असतं ओटीत? नारळ, कापड, सुपारी, आणखी काय हळदी कुंकू. पण आता वेळ आली आहे ह्या ओटीला एक मॉडर्न टच देण्याची. तर तुम्ही काय करू शकता सांगू तुम्हाला? ह्या ह्याच्यामध्ये काजू, बदाम, अंजीर, मनुके, बेदाणे असे अनेक सुकामेव्याचे पदार्थ, आईला आवडणारे पदार्थ, अशा अनेक गोष्टींचा तुम्ही या ओटीमध्ये, या वाणामध्ये समावेश करू शकता. आपल्याला ना लग्न झालं की सगळं माहित असतं. माझ्या मुलांना काय आवडतं, माझ्या नवऱ्याला काय आवडतं, त्यांना कधी काय लागतं. पण अजून सुद्धा जर विचारलं तुम्हाला, तुमच्या आईला काय आवडतं? तर निम्म्यापेक्षा अधिक जणांना ह्याचं उत्तरच माहित नसेल. पण आता मात्र वेळ आली आहे आईसाठी काहीतरी करायची. तर आईला तिची आवड विचारून नक्की तिच्या आवडीचे पदार्थ घरी करण्याचा प्रयत्न करा. कारण विकतच्या मिठाईला कुठे आल्या होत्या भावना. त्यामुळे नक्कीच आईच्या आवडीचं काहीतरी करा. आईच्या आवडीसाठी एक प्रयत्न, एक छोटासा. खरं तर तिच्याच आशीर्वादानं आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. मग एवढं तरी आपण करायलाच हवं ना. नक्की ट्राय करा. आणि तुमच्या आईला कुठला पदार्थ आवडला ते मला कमेंट करून सांगा. आता वेळ आली सासूबाईंची ओटी का भरायची नाही. तर आपण म्हणतो सासूबाई सुद्धा आईच्याच जागी असतात. अर्थात हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरं का. सगळ्याच मुली काही सासूला आईच्या जागी ठेवू शकत नाहीत. कारण ज्याचे भोग त्याला माहीत. पण हा जोकचा पार्ट आपण सोडून देऊया. पण आपण सासूबाईंची ओटी का भरू शकत नाही? त्याला सुद्धा अनेक कारणं आहेत. कारण मुलगी जेव्हा पहिल्यांदा सासरी येते तेव्हा आल्या आल्या सासूबाई तिची ओटी भरतात. आणि त्या ओटीत म्हणजे असं मी ऐकलंय की त्या ओटीत त्यांचा चिरंजीव जो तुमच्यासोबत आयुष्यभर असणारच आहे, तो त्यांचा चिरंजीव आणि त्या घरची जबाबदारी अशी तुमच्या पदरात घालतात. आणि मग काय, तुम्ही त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली आहातच आयुष्यभर. फक्त ते कसं आहे, ती जबाबदारी म्हणजे एक सन्मान आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि तो सन्मान ती ओटी परत करून आपण म्हणजे त्यांना परत करू शकत नाही. म्हणून आपण सासूबाईंची ओटी भरायची नसते. फक्त अधिक महिन्यात आईची किंवा इतर कुठल्या तरी सुवासिनीची ओटी भरायची. काहीच शक्य नाही झालं तर सरळ उठा, मंदिरात जा आणि देवी आईची ओटी भरा. पण हे पुण्यकर्म करायला विसरू नका हा. बरं, आणखी अधिक मासाविषयी तुम्हाला काय माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. थँक यू.